बदलतं जीवन भाग 2 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर आपण बघतोय की करनाम मल्लेश्वरी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती ही पहिली भारतीय महिला आहे. तसंच मग हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणं, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे वाढू लागले. पुढचा मुद्दा आपला आहे नाटक आणि चित्रपट. नाटक आणि चित्रपट हा भारतीयांच्या जीवनामधला एक महत्वाचा घटक आहे. पूर्वीची नाटकं असायची ना, ती खूप वेळपर्यंत कधी-कधी रात्रभर चालायची. 3 तासाचं नाटक नाही, 5 तासाचं पण नाटक नाही, तर रात्रभर नाटकं चालायची. आणि मग आत्ताच्या काळामध्ये या नाटकाचं स्वरूप आणि तंत्र आणि वेळ ही सुद्धा बदलून गेली. मग वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नाटकामध्ये सामील होऊ लागले. संगीत रंगभूमीचे महत्व पूर्वीपेक्षा कमी होऊ लागलं. मग पौराणिक आणि ऐतिहासिक या ऐवजी आपण आता राजकारण, समाजकारण या विषयांना प्राधान्य जास्त करून मिळू लागलं. मग चित्रपटांच्या या क्षेत्रामध्ये कृष्ण-धवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचं युग आलं आणि मनोरंजन क्षेत्रातल्या हिंदी चित्रपटांचं स्थान हे अतुलनीय आहे. काय आहे? अतुलनीय आहे. पुढे बघूया समकालीन परिस्थितीचे चित्रण या चित्रपटांमध्ये उमटू लागले. मग चित्रीकरणाची स्थळं ही देशाबाहेर जाऊ लागली. देश परदेशातील वैविध्यपूर्ण जागा लोकांना दिसू लागल्या आणि मग परकीय भाषामधील चित्रपट सुद्धा अनुवादित होऊ लागले. आता इंग्रजी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी हिंदी अनुवाद आता आपल्याला पडद्यावर दिसू लागले आणि हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा जणू करू लागले आणि स्पर्धा करतच आहेत. हिंदी चित्रपट हे जगभर पोचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब या चित्रपटामधून उमटायला लागलं. मग पूर्वी 3-4 तास चालणारा सिनेमा आता 1.5 तासावरतीच आला. बरोबर? मग एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही पण संकल्पना आपण नंतर बदलली आणि त्याच्यामुळं एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशात आणि परदेशामध्ये हजारो चित्रपटगृहामध्ये हा दिसून आला. बघा किती सगळे बदल घडत आलेले आहेत. आपण हे बदलतं जीवन बघताना खरोखरच किती अतुलनीय आणि किती प्रभावीपणे हे आपलं जीवन बदलत आहे हे आता आपण बघतोय. आता त्याच्यामुळं काय झालं तर चित्रपटांचं अर्थकारणच बदलून गेलं. मग चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा हा प्राप्त झाला आणि हा उद्योग कोट्यावधी लोकांना सामावून घेऊ लागला. प्रादेशिक भाषामधील चित्रपट उद्योग हा बहरून आला. आतापर्यंत आता आपण बघितलं की हा चित्रपट साठी हे आपण बघितलं स्पष्टीकरण. पुढे बघूया वृत्तपत्रे. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव हा वृत्तपत्रांवर आणि प्रसार माध्यमावरती सुद्धा पडला आणि या माध्यमांचा प्रभाव हा व्यक्तिगत आणि सामूहिक अशा जीवनावर सुद्धा घडला. वृत्तपत्रे बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव हा वृत्तपत्रांवर आणि प्रसार माध्यमावर पडला आणि या माध्यमांचा प्रभाव व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनावर सुद्धा प्रभावीपणे पडला. मग स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये दैनंदिन घडामोडीच्या ज्या ताज्या बातम्या देणं, जाहिराती छापून उद्योग व्यवसायाला चालना देणं, लोकमत घडवणं, लोकमत विधायक कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणं, प्रबोधन करणं, शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणं अशा विविध उद्दिष्टांनी वृत्तपत्र ही कार्यरत होती. आणि या काळामध्ये वृत्तपत्र ही कृष्णधवल रंगामध्ये छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्र ही रंगीत झाली. मग पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपांच्या पत्रांची स्पर्धा करावी लागत असायची. मग आता वृत्तपत्र आता अधिकच सक्रिय होऊ लागली आहेत.
दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणं, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणं, हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणं, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं वा पुरस्कृत करणं, अशा विविध मार्गांनी वृत्तपत्र ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग झाली आहे. आता बघूया पुढचा मुद्दा दूरदर्शन. आपला आवडता, आपल्या घरामध्ये असणारा. बघूया आता चला. भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये दूरदर्शनचं आगमन झालं. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले आणि सुरुवातीला अगदीच मोजके कार्यक्रम आणि ठराविक वेळ मनोरंजन असं या दूरदर्शनचं स्वरूप होतं. आता पुढे जाऊया. त्याच्या अगोदर आपण काय शिकलो? पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. पण मी एकच विधान दिलंय तुम्हाला. भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. चला तर पुढच्या विभागात आपण आता प्रवेश करूया.